केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज माध्यमांसमोर आले. त्यांनी माध्यमांसमोर येऊन सभागृहामध्ये येण्याचं देखील कबूल केलंय. त्यांनी सांगितलं की मी संसदेमध्ये रोज येतोय, मात्र संसदेमध्ये जो सुरू असलेला गोंधळ आहे तो पाहिला तर सभागृहात येऊन करायचं काय असा सवाल आहे. मात्र आमचं सरकार आणि मी विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी तयार आहोत. मुख्य मुद्दा जो आहे तो म्हणजे जंतर मंतर येथे 20 तारखेला झालेला लाठीमार, पोलिसांनी केलेला आहे गोळीबार, या विरोधामध्ये विरोधी पक्ष कायम प्रश्न विचारत आहे की याचा जबाबदार कोण. जर समजा हे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले असतील तर त्यांनी त्याची जबाबदारी घ्यावी, आणि त्यांनी जर ते आदेश दिले नसतील तर मग ते अकार्यक्षम गृहमंत्री आहेत, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे करतायत. मात्र सभागृहामध्ये उत्तर द्यायला अद्यापपर्यंत अमित शहा आलेले नाहीत. गेल्या 20 दिवसांपासून ते सभागृहात येण्यासाठी विरोधक मागणी करतायत. सर्व विरोधक हे रोज संसद परिसरामध्ये आंदोलन करतात. अमित शहा सभागृहात या अशी मागणी केली जाते. मात्र 20 दिवसांपासून अमित शहा हे सभागृहामध्ये आलेले नव्हते, माध्यमांसमोर देखील आलेले नव्हते. आज बुधवारी ते माध्यमांसमोर आले आणि त्यांनी संसदेमध्ये चर्चा करण्याची तयारी दाखवलेली आहे. सभागृह लोकसभेचं पावसाळी अधिवेशन जे आहे ते संपायला अवघे 2 दिवस राहिलेले असताना अमित शहा यांनी आता चर्चेची तयारी दाखवलेली आहे. विरोधकांनी एक पत्र लोकसभा अध्यक्षांना द्यावं आणि त्यांनी सांगावं की सभागृह हे शांततेत चालवलं जाईल, सभागृहामध्ये चर्चेची तयारी आहे, असं जर पत्र हे विरोधकांनी दिलं दुपारी 2 वाजेपर्यंत तर दुपारी 3 पासून आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. रात्री कितीही वेळ झाला तरी आम्ही चर्चा करत राहू. दुसऱ्या दिवशी दुपारी 3 पर्यंत ही चर्चा करण्याची आमची तयारी आहे, असं अमित शहांनी म्हटलेलं आहे. एकीकडे अमित शहा यांनी ही चर्चेची तयारी दाखवलेली असताना त्यानंतर लागलीच विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे माध्यमांसमोर आलेले आहेत आणि त्यांनी सांगितलंय की अमित शहांच्या चर्चेमध्ये आम्हाला कोणताही इंटरेस्ट नाही. ते काय सांगतात त्यांच्या भाषणामध्ये आम्हाला ऐकून घेण्यामध्ये स्वारस्य नाहीये. विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि प्रामुख्याने आमची मागणी आहे, आम्ही म्हणजेच या देशातल्या विद्यार्थ्यांची मागणी आहे की त्यांनी ह्या सांगावं की लाठीमार आणि पॅलेट गनच्या वापराचे आदेश कोणाचे होते. ते आदेश गृहमंत्र्यांचे होते का, आणि त्यांचे जर ते आदेश नसतील तर मग ते गोळीबार कसा झाला, लाठीमार कसा झाला याचं उत्तर द्यावं, अशी मागणी ही राहुल गांधी यांनी त्यानंतर केलेली आहे. The question is not whether Mr. Amit Shah comes and opines. We don't care what he has to say. Okay. First of all, the most important thing to understand is 20 दिन के लिए गायब हो गए. यहाँ बैठे थे, गाड़ी आती थी जाती थी, 30 गाड़ियां उनके. स्टूडेंट शुड नो दिस. 30 cars around अमित शाह. उनके घर के सामने जाइए, वहां पे मतलब 1000 पुलिस वाले खड़े हुए हैं कि कोई बच्चा ना आ जाए. तो गुब्बारे में से गैस निकल गई. अब लास्ट मिनट वो उसमें फिर से गैस भरने की कोशिश कर रहे हैं, बट गुब्बारा फट गया है. अमित शाह हैज नो करेज. द होम मिनिस्टर ऑफ इंडिया has no courage. He cannot come to the house. एकीकडे आता सत्ताधाऱ्यांनी चर्चेची तयारी दाखवलेली आहे. एवढ्या दिवसांपासून जो सभागृहामध्ये गोंधळ होत आहे तो गोंधळ कुठेतरी थांबला पाहिजे, शांत झाला पाहिजे, आणि दोन्ही बाजूंनी म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही चर्चा करावी आणि नेमकं काय झालं होतं 20 तारखेला, कुणी आदेश दिले होते, कोणाच्या आदेशाने लाठीचार्ज झाला हे समोर आलं पाहिजे. कारण अनेक विद्यार्थी त्यामध्ये जखमी झालेले, पॅलेट गनचा वापर झालेला होता, तो कसा झाला, कोणी केला, याची सगळी उत्तरं देशाला मिळण्याची गरज आहे. आणि त्यासाठी संसदेची दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज झालं पाहिजे असं सध्याचं मागणी आहे. मात्र त्यासाठी विरोधकांनी देखील शांतता बाळगली पाहिजे, त्यांनी शांततेमध्ये कामकाज केलं पाहिजे आणि सत्ताधाऱ्यांनी देखील त्यांना उत्तर दिलं पाहिजे अशी मागणी होत आहे. आता हा सामंजस्य दोन्ही बाजूंनी घडून येतो का ते पाहणं महत्वाचं आहे. दुपारी 2 पर्यंत विरोधकांकडून तसं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिलं जातं का हे पाहणं महत्वाचं आहे. या संबंधीच्या अधिक बातम्या तुम्हाला आपलं महानगर.com वरती वाचता येतील. त्यासोबतच या संबंधीचे अधिक व्हिडिओ तुम्ही आपलं महानगर लाईव्ह वरती पाहू शकता. आपलं महानगर लाईव्हला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.